नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. आरोग्य हेच खरे धन. हे वाक्य केवळ बोलण्यासाठी नाही, तर आयुष्यभर आपल्या कृतीतून सिद्ध करणाऱ्या नाशिक येथील प्रेरणादायी योग साधिका म्हणजे पौर्णिमाताई मंडलिक. शरीर व्याधीमुक्त, सशक्त आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी योग साधना आवश्यक आहे. योगासन, प्राणायाम आणि ओंकार साधना यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं, स्नायूंमध्ये प्राणवायूंचं प्रमाण वाढतं, पचनक्रिया सुरळीत राहते आणि मन अधिक शांत आणि स्थिर बनतं. नियमित ओंकार जपामुळे एकाग्रता, आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य वाढतं. विशेषतः मुलांमध्ये त्याचा अत्यंत सकारात्मक परिणाम दिसून येतो. आणि हीच योगाची शक्ती समाजापर्यंत पोचविण्याचे कार्य गेली 4 दशके सातत्याने करणाऱ्या योग साधिका म्हणजे पौर्णिमाताई मंडलिक. 25 ऑक्टोबर 1950 रोजी जन्मलेल्या पौर्णिमाताईंनी पुणे विद्यापीठातून भूगोल विषयात MA प्रथम श्रेणीत पूर्ण केलं. त्यानंतर काही काळ त्यांनी पुणे विद्यापीठात संशोधन सहाय्यक म्हणून कार्य केलं. तसंच गरवारे कॉलेज पुणे येथे भूगोल विषयाच्या प्राध्यापिका आणि ज्ञानप्रबोधिनी प्रशाळा पुणे येथे इतिहास आणि भूगोल विषयाच्या शिक्षिका म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. परंतु समाजकार्याची ओढ आणि महिलांच्या आरोग्याविषयीची तीव्र जाणीव यामुळे त्यांनी योग प्रसाराचं कार्य जीवनध्येय म्हणून स्वीकारलं. 1978 पती डॉक्टर विश्वास मंडलिक यांच्या समवेत नाशिकला स्थायिक होत त्यांनी नाशिकलाच आपली कर्मभूमी बनवली. योगविद्या गुरुकुलचे संस्थापक योगाचार्य डॉक्टर विश्वास मंडलिक यांच्या सहकार्याने त्यांनी नाशिकमध्ये योगविद्येचा व्यापक प्रसार सुरू केला. योगविद्या गुरुकुलच्या माध्यमातून त्यांनी योग संजीवन, योग प्रवेश, योग परिचय, योग प्रबोध, योग प्रवीण, योग पंडित, योग रत्न, योग शिक्षक, योग अध्यापक आणि योग प्राध्यापक पर्यंतचे सर्व अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत पूर्ण केले. यासोबतच त्यांनी निसर्गोपचार प्रमाणपत्र आणि निसर्गोपचार पदविका हे अभ्यासक्रमही पूर्ण केले. रेकी शास्त्राचे 4ही स्तर पूर्ण करून त्या रेकी मास्टर झाल्या. राष्ट्रसेविका समितीच्या महिला पौरोहित्य वर्गातून त्यांनी संस्कृत आणि पौराणिक मंत्रपठणाचं शिक्षण घेतलं. भारतीय संस्कृती, अध्यात्म आणि योग या विषयांवर विविध तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सातत्याने वाचन, चिंतन आणि मनन केलं आहे. आणि हा जीवनमार्ग हजारो लोकांपर्यंत प्रेमाने, निष्ठेने आणि समर्पणाने त्या पोहोचवत आहेत. महिलांसाठी योगवर्ग, व्याख्याने, शिबिरे, योगनिद्रा, ओंकार साधना, गीता वर्ग, पातंजल योगसूत्रे, निसर्गोपचार आणि सूर्यनमस्कार यासारख्या विविध उपक्रमांद्वारे त्यांनी हजारो महिलांना आरोग्यदायी जीवनाचा मार्ग दाखवला. नाशिकच्या राणी लक्ष्मीबाई भवन येथे महिलांसाठी नियमित योग वर्ग चालविताना त्यांनी केवळ योग शिकवला नाही, तर आत्मविश्वास,
मानसिक बळ आणि सकारात्मक जीवनदृष्टीही दिली. पाठदुखी, कंबरदुखी, मासिक पाळीतील त्रास अशा समस्यांनी त्रस्त असलेल्या असंख्य महिलांना त्यांनी योगाच्या माध्यमातून नवजीवन दिलं. सूर्यनमस्काराचं महत्त्व त्यांनी अतिशय सोप्या भाषेत समाजापर्यंत पोहोचवलं. महिलांनी आणि मुलांनी नियमित सूर्यनमस्कार करावेत यासाठी त्यांनी विशेष उपक्रम राबविले. 100हून अधिक सूर्यनमस्कार करणाऱ्यांसाठी पुरस्कार योजना सुरू करून त्यांनी अनेकांना प्रेरित केलं. योग शिक्षणाचा विस्तार व्हावा, अधिकाधिक लोकांपर्यंत योग साधनेचा संदेश पोहोचावा यासाठी त्यांनी अनेक योग शिक्षक घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक महिला आज स्वतंत्रपणे योग प्रसाराचे कार्य करीत आहेत. त्यामध्ये उर्मिला लाहोटी, उषा चिटणीस, वैशाली वैद्य, डॉक्टर विद्या देशपांडे, सीमा शिरसाट, बबिता वाघ, श्यामला राईलकर, रश्मी जाधव यासारख्या अनेक नावांचा अभिमानाने उल्लेख करता येईल. यासोबतच भारतीय संस्कृती, महिला पौरोहित्य, निसर्गोपचार, रेकीशास्त्र आणि राष्ट्रकार्य या क्षेत्रातही त्यांचं योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून त्यांनी महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण आणि संस्कृती संवर्धनाचं कार्य दीर्घकाळ केलं. नाशिकमध्ये महिलांसाठी पौरोहित्य वर्ग सुरू करण्यामागील त्यांची संकल्पना आज महाराष्ट्रभर विस्तारलेली दिसते. त्यांनी योग, संस्कृती आणि अध्यात्म यावर अनेक व्याख्याने दिली आहेत. नाशिकपासून महाराष्ट्रातील विविध शहरांपर्यंत नव्हे तर परदेशातही त्यांनी भारतीय संस्कृती आणि योगाचा संदेश पोचवला आहे. योगविषयक लेखन, पुस्तके, योगगीते, ध्वनिमुद्रण, संशोधन प्रकल्प आणि माहितीपट यांच्या माध्यमातून त्यांनी योग अधिक सुलभ आणि लोकाभिमुख केला आहे. सकाळ, लोकमत, देशदूत, गावकरी अशा अनेक वर्तमानपत्रातही त्यांनी लेखमाला चालवली. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत योग पोहोचावा म्हणून त्यांनी गावोगावी जाऊन गट तयार केले. अंगणवाडी, बालसुधार केंद्रे आणि सामाजिक संस्थांमध्ये योगविषयक चित्रफिती आणि माहितीपट दाखवून जनजागृती केली. त्यांच्या कार्याचा गौरव विविध संस्थांनी पुरस्कार आणि सन्मान देऊन केला आहे. परंतु पौर्णिमाताईंची खरी ओळख कोणत्याही पुरस्कारात नाही, तर हजारो महिलांच्या निरोगी आयुष्यात, त्यांच्या चेहऱ्यावरच्या आत्मविश्वासात आणि योगामुळे बदललेल्या त्यांच्या जीवनशैलीत आहे. पौर्णिमाताईंची एक विशेष जाणवणारी बाब म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वात असलेले राष्ट्रप्रेम आणि मातृभाषेप्रती असलेली अपार आस्था. मराठी बोला आणि मराठी बोलताना अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर टाळा, असे त्या आवर्जून सांगतात. एकदा त्यांच्याशी फोनवर बोलताना माझ्या तोंडून सहजपणे मॅडम हा शब्द आला. तेव्हा त्या हसतच म्हणाल्या, मला ताई म्हणा, इंग्रजी शब्द टाळा, आपली भाषा मराठी आहे, ती जगवा. त्यांच्या या साध्या वाटणाऱ्या सूचनेतही मातृभाषेप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा आणि संस्कार स्पष्टपणे जाणवतात. त्यांचे व्यक्तिमत्व केवळ योग शिक्षणापुरते मर्यादित नाही, तर समाज प्रबोधन, संस्कृती संवर्धन आणि राष्ट्रसेवेची जाणीवही त्यांच्या कार्यातून सतत दिसून येते. संगीत, गायन, वादन, नाट्य आणि विविध कलांमध्ये त्यांना विशेष प्रावीण्य आहे. त्या एक कुशल सूत्रसंचालक आणि प्रभावी वक्त्या म्हणूनही परिचित आहेत. राष्ट्रसेवा समितीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे आणि त्या संस्थेच्या कार्यकर्त्या म्हणून त्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी झाले आहेत. मराठी आणि हिंदी भाषेवर त्यांचे उत्तम प्रभुत्व आहे.
पौर्णिमाताईंच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचं लेखन कार्य. योग, संस्कार, भारतीय परंपरा आणि स्त्रीशक्ती यासारख्या विषयांवर त्यांनी अनेक उपयुक्त पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या लेखणीतून ज्ञान, संस्कार आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसून येतो. योगविषयक साहित्यामध्ये ओंकार, ज्ञानयज्ञ संकलन आणि सुप्रजनन तंत्र ही पुस्तके विशेष उल्लेखनीय ठरली. तसंच अमृतधारा यासारख्या पुस्तकांमधून त्यांनी वैचारिक आणि सांस्कृतिक कार्यालाही दिशा दिली. महिला पौरोहित्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य तर अत्यंत मोलाचं आहे. महिला पुरोहित वर्ग अभ्यासक्रम, विवाह संस्कार शोध व बोध, उपनयन संस्कार शोध व बोध यासारख्या पुस्तकांद्वारे त्यांनी महिलांना धर्मसंस्कार आणि वैदिक परंपरांचे ज्ञान सुलभ करून दिलं आहे. भारतीय संस्कृती आणि सण उत्सव यांचं महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचावं म्हणून त्यांनी भारतीय सण व व्रते या मालिकेचे विविध भाग प्रकाशित केले आहेत. भारतीय परंपरेचे जतन आणि संस्कारांची जोपासना हेच त्यांच्या लेखन कार्यामागचं मुख्य ध्येय आहे. त्यांच्या लेखनातून भारतीय संस्कृती, सण उत्सव, व्रतपरंपरा आणि कौटुंबिक मूल्यांचा सुंदर परिचय घडतो. भारतीय संस्कृतीचा गाढ अभ्यास आणि त्याविषयीची आस्था त्यांच्या प्रत्येक विचारातून जाणवत असते. नवरात्र, विजयादशमी, दीपावली, तुळशी विवाह अशा भारतीय सणांचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व त्या अत्यंत सुंदर शब्दात स्पष्ट करतात. आणि अजूनही त्यांची 5 पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. योग साधना हे तर त्यांच्या जीवनाचं ध्येयच बनलं आहे. त्यांच्यासाठी योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर शरीर, मन आणि आत्म्याला एकत्र जोडणारा एक जीवनमार्ग आहे. आणि हा जीवनमार्ग हजारो लोकांपर्यंत पोहोचवणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे पौर्णिमाताई मंडलिक. आज वयाच्या 75 नंतरही त्यांचा उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असाच आहे. अशा या महान योग साधिकेला माझा कृतज्ञतापूर्वक प्रणाम. पुढील भागात भेटूया अशाच एका विदुषीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.